नमस्कार मित्रांनो, MPSC फुले या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज आपण ठाणे शहर जिल्हा पोलीस भरती 2016ची प्रश्नपत्रिका पाहतोय. यापूर्वी आपण वेगवेगळ्या जिल्ह्याच्या जवळपास 18 ते 19 प्रश्नपत्रिका अपलोड केलेल्या आहेत. जर तुम्ही त्या पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे किंवा MPSC फुले या चॅनलला तुम्ही भेट देऊन त्या ठिकाणी व्हिडिओ किंवा प्लेलिस्टमध्ये तुम्हाला त्याचे डिटेल्स मिळतील. पोलीस भरती या हेडिंगखाली हे सर्व प्रश्नपत्रिकांचे सेट तुम्हाला मिळून जातील. अगदी मोफत याविषयी तुम्ही सविस्तर माहिती घेऊ शकता. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. पहा, पहिला प्रश्न तुमच्यासमोर स्क्रीनवर दिसतो आहे. पहिला प्रश्न, महाराष्ट्र विधानसभेत किती सदस्य असतात? इथं महाराष्ट्र विधानसभा विचारलेली आहे आणि खालच्या बाजूला पर्याय पहा. 260, 288, 290, 250. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. अर्थात जवळपास सर्व विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असेल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्र विधानसभेमध्ये 288 सदस्य असतात. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 2, ग्रामसभेचे अध्यक्षस्थान कोण भूषवतो? ग्रामसेवक, सरपंच, आमदार आणि खासदार. तर ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा जो अधिकार आहे तो पर्याय क्रमांक ब म्हणजेच सरपंच यांना असतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 3, जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रमुख कोण असतो? जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद उपाध्यक्ष, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न क्रमांक 3चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, मुख्य कार्यकारी अधिकारी. तर हा जिल्हा परिषदेचा प्रशासन प्रमुख असतो किंवा जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ओळखला जातो. पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 4, मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठ कोठे नाही? मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही असा प्रश्न आहे. पर्याय पाहू. औरंगाबाद, पुणे, नागपूर आणि पणजी. तर या प्रश्नाचं उत्तरही सर्व विद्यार्थ्यांना माहीत असेल. वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर तुमच्या लक्षातही आलं असेल की हा प्रश्न वारंवार विचारण्यात आलेला आहे आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब, पुणे या ठिकाणी खंडपीठ नाही. मित्रांनो, अशा पद्धतीचे चकवे प्रश्न वाचत असताना कोठे खंडपीठ आहे असं आपल्याला वाटू शकतं आणि आपण चुकून पर्याय क्रमांक अ नोंदवण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. म्हणून प्रश्न संपूर्ण व्यवस्थित वाचत जा. दुसरी महत्त्वपूर्ण बाब म्हणजे अशा प्रश्नपत्रिकांच्या सरावामधून तुम्हाला ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या चुका परीक्षेमध्ये होतात तर त्या कमी होतील, शिवाय नाके बराबर होतील. त्यामुळं प्रश्नपत्रिकांचा सराव हा अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्याला माहिती आहे की मुंबई उच्च न्यायालयाचे जे खंडपीठ आहेत तर औरंगाबाद, नागपूर आणि पणजी या ठिकाणी ते आहेत. प्रश्न क्रमांक 5, चालू वर्षी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन कोणत्या ठिकाणी संपन्न झाले? मित्रांनो, हा प्रश्न करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. वर्ष 2016ची प्रश्नपत्रिका आपण पाहतोय आणि हा प्रश्न 2015-16 या वर्षीच्या करंट अफेअर्सशी रिलेटेड आहे. मात्र या प्रकारचा प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये येऊ शकतो म्हणून 2019-20चा अपडेट डेटा आपण त्याचं अवलोकन करणं तो पाहणं गरजेचं आहे. चला तर मग प्रश्न क्रमांक 5चं तात्कालीन परिस्थितीमध्ये दिलेलं उत्तर पाहू. ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर. प्रश्न क्रमांक 5चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ठाणे. प्रश्न क्रमांक 6, प्राचीन रूढी, परंपरा व चालीरीतींना अनुसरून वागणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात? सनातनी, सुधारक, पुढारी, अनुयायी. प्रश्न क्रमांक 6चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक अ, सनातनी. म्हणजे प्राचीन रूढी व परंपरा तसेच चालीरीतींना अनुसरून वागणारी व्यक्ती ही सनातनी म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 7, विदुषी या शब्दाचे पुल्लिंग रूप कोणते? विदूषक, विदूष, विद्वान यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 7चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, विदुषी या शब्दाचे पुल्लिंगी रूप म्हणजेच विद्वान होय. विद्वान आणि स्त्रीलिंगी रूप
विदुषी असे असते. प्रश्न क्रमांक 8. ऐच्छिक या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द कोणता? इच्छिक, इच्छित, अपरिहार्य, परिहार्य. प्रश्न क्रमांक 8चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. ऐच्छिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द अपरिहार्य हा आहे. प्रश्न क्रमांक 9. पुरोगामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? अर्वाचीन, प्रतिगामी, कार्यकर्ता, प्राचीन. प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. पुरोगामीचे विरुद्धार्थी शब्द प्रतिगामी असा आहे. प्रश्न क्रमांक 10. इंदू, सुधाकर, शशी, हिमांशू ही सर्व कोणाची नावे आहेत? चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि सागर. तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत असू शकतं, कारण हा प्रश्न सुद्धा पुन्हा पुन्हा विचारण्यात आलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजेच चंद्र होय. प्रश्न क्रमांक 11. मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात या अर्थाची म्हण ओळखा. बडा घर पोखळवासा, दिव्याखाली अंधार, न आवडतीचे मीठ आळणी, बळी तो कानपिळी. प्रश्न क्रमांक 11चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. दिव्याखाली अंधार म्हणजेच मोठ्या माणसाच्या अंगी देखील दोष असतात. प्रश्न क्रमांक 12. स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो या आशयाची म्हण कोणती? कामापुरता मामा, सारा गाव मामाचा, एकही नाही कामाचा, कुराडीचा दांडा गोतास काळ आणि मन चिंती ते वैरीन चिंती. तर प्रश्न क्रमांक 12चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. कुराडीचा दांडा गोतास काळ म्हणजेच स्वतःच्याच नात्यातील माणूस आपल्या विनाशास कारणीभूत ठरतो. मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका माझीनोकरी.com यांच्या संयुक्त विद्यमाने मिळालेली आहे. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. जर तुमच्याकडं अशाच प्रकारची कोणत्याही परीक्षेसंबंधित प्रश्नपत्रिका असेल तर तुम्ही ती MPSC फुले या चॅनलकडं सुपूर्द करू शकता. त्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचं संपूर्ण विश्लेषण आपल्या वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर मांडण्यात येईल. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 13. ज्याच्यापासून आपल्याला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो या अर्थाची म्हण कोणती? दुभत्या गाईच्या लाथा गोड, मेलेल्या म्हशीला मनभर दूध, भरवशेच्या म्हशीला टोनगा, ना आवडतीचे मीठ आळणे. प्रश्न क्रमांक 13चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक अ म्हणजेच दुभत्या गाईच्या लाथा गोड. याचा अर्थ ज्यापासून आपल्याला फायदा आहे त्या व्यक्तीचा त्रास देखील सुखद वाटतो. प्रश्न क्रमांक 14. स्वतः काहीही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणाऱ्यास काय म्हणावे? पर्याय पाहूया. पहा प्रश्न क्रमांक 14चे पर्याय. घागरगडाचा सुभेदार, उंटावरचा शाना, कळीचा नारद, शकुनी मामा. प्रश्न क्रमांक 14चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब म्हणजेच उंटावरचा शाना. याचाच अर्थ स्वतः काही काम न करता इतरांना मूर्खपणाचा सल्ला देणारा मनुष्य होय. प्रश्न क्रमांक 15. हातावर तुरी देणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? लाच देणे, चिरीमिरी देणे, फसवून जाणे, खूप मार देणे. प्रश्न क्रमांक 15चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क. फसवून जाणे म्हणजेच हातावर तुरी देणे होय. प्रश्न क्रमांक 16. टाकसाळ म्हणजे काय? नाणी बनविण्याचा कारखाना, कचरा टाकण्याची जागा, तांदळाची एक जात, पेन बनविण्याचा कारखाना. प्रश्न क्रमांक 16चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक अ. नाणी बनवण्याचा कारखाना.
मित्रांनो, प्रश्न क्रमांक 16 हा सुद्धा वेगवेगळ्या परीक्षांमधून वारंवार रिपीट झालेला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर 100% लक्षात ठेवावं. प्रश्न क्रमांक 17, कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? कंजूस, उदार, कफन आणि वस्त्र. कृपण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. प्रश्न क्रमांक 17चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कृपणचा विरुद्धार्थी शब्द उदार होय. पुढच्या बाजूला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 18, आकाश जिथे जमिनीला टेकल्यासारखे भासते त्या जागेला काय म्हणतात? संगम, सीमा, क्षितिज, अतिश. प्रश्न क्रमांक 18चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, क्षितिज. म्हणजेच आकाश ज्या ठिकाणी जमिनीला टेकल्यासारखे भासते ती जागा होय. प्रश्न क्रमांक 19, प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? सियाचीन, अर्वाचीन, जुने, ऐतिहासिक. प्रश्न क्रमांक 19चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, प्राचीन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्याय क्रमांक ब, अर्वाचीन हा होतो. प्रश्न क्रमांक 20, शिकारीसाठी उंटावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस काय म्हणतात? झोपाळा, माच, बैठक, झोपडी. प्रश्न क्रमांक 20चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, माचन. शिकारीसाठी उंचावर बांधलेल्या तात्पुरत्या बैठकीस माचन असे म्हणतात. पुढचा प्रश्न हा 21व्या क्रमांकाचा अंकगणिताशी रिलेटेड आहे. तर अंकगणिताची सिरीज ही आपण वेगळ्या प्रकारे पाहतो, यासाठी आपण बोर्डचा वापर करून या बाबतीचं एक्सप्लेनेशन देतो आहोत. तर ते प्रश्न त्या ठिकाणी पाहूया. आता जे प्रश्न अंकगणित आणि बुद्धिमत्तेला सोडून आहेत तर त्या प्रश्नांवर आपण कॉन्सन्ट्रेशन करूया. पहा प्रश्न क्रमांक 31, भारताचे मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत? भारताचे मुख्य न्यायमूर्ती म्हणजेच भारताचे सरन्यायाधीश होय. आणि सर्वोच्च न्यायालयाचे जे सरन्यायाधीश आहेत तर ते कोण आहेत, अशा पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. जे करंट अफेअरच्या भागामध्ये आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. जर तुम्ही तो भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, कृपया तुम्ही ते पाहून घ्यावं. तात्कालीन स्थितीमध्ये जे 2016चं उत्तर आहे तर ते आपण पाहू. मित्रांनो, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे राज्यगृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, याशिवाय सामाजिक न्यायमंत्री यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. शिवाय महाराष्ट्राचे मुख्य न्यायाधीश, मुंबई खंडपीठाचे मुख्य न्यायाधीश, सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश, RBIचे गव्हर्नर, या व्यतिरिक्त महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक किंवा मुंबई राज्याचे महासंचालक यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. या सर्वांची सविस्तर उत्तरे राष्ट्रपती, राज्यपाल, त्यांचा क्रम, शिवाय इतर व्यक्तींचा क्रम, या सर्व बाबी करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन केलेल्या आहेत. जर त्या तुम्ही पाहिल्या नसतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समधून पाहू शकता. प्रश्न क्रमांक 31चं तात्कालीन स्थितीमधलं उत्तर आपण या ठिकाणी पाहू आणि पुढे जाऊ. पर्याय क्रमांक क, 2016मध्ये भारताचे मुख्य न्यायमूर्ती हे न्यायमूर्ती TS ठाकूर होते. प्रश्न क्रमांक 32, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू, लॉर्ड माउंटबॅटन, चक्रवर्ती राजगोपालाचारी. तर प्रश्न क्रमांक 32चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ड, स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून सी राजगोपालाचारी म्हणजेच चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 33, भारताचे पहिले फील्ड मार्शल कोण? जनरल के सुंदरजी, जनरल जे सिंग, जनरल मानिक शॉ, जनरल VK सिंग. प्रश्न क्रमांक 33चं बरोबर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक क, जनरल मानिक शॉ हे भारताचे पहिले फील्ड मार्शल होते.
प्रश्न क्रमांक 34, महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली? 15 ऑगस्ट 1947, 26 जानेवारी 1950, 1 मे 1960, 1 नोव्हेंबर 1956. बरोबर उत्तर सर्व विद्यार्थ्यांना माहीतच असेल. पर्याय क्रमांक क, 1 मे 1960. वारंवार आलेला हा प्रश्न आहे. भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? श्रीमती इंदिरा गांधी, श्रीमती मीरा कुमार, श्रीमती प्रतिभा पाटील, श्रीमती सरोजिनी नायडू. मित्रांनो, या सर्व पहिल्या महिला आहेत. मात्र आपल्याला प्रश्न विचारलेला आहे पहिल्या महिला राष्ट्रपती, आणि पहिल्या महिला राष्ट्रपती पर्याय क्रमांक क, श्रीमती प्रतिभा पाटील, किंवा यांचं पूर्ण नाव श्रीमती प्रतिभा देवीसिंग पाटील. तर म्हणण्याचा उद्देश या ठिकाणी इतकाच आहे, भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी, लोकसभेच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणजेच महिला स्पीकर श्रीमती मीरा कुमार, त्याचबरोबर अखंड भारतवर्षातील पहिल्या महिला राज्यपाल म्हणून श्रीमती सरोजिनी नायडू यांना ओळखले जाते. तर या बाबी आपण लक्षात ठेवाव्या. सरोजिनी नायडूच्या बाबतीत भारतीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांना ओळखलं जातं, राज्यपाल नाही, सॉरी. चला पुढच्या बाबीकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 36, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? न्यायमूर्ती फातिमा बीबी, न्यायमूर्ती लैला शेठ, श्रीमती सुजीता मनोहर, न्यायमूर्ती ताहिला रामानी. प्रश्न क्रमांक 36चं बरोबर उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक अ, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती फातिमा बीबी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 37, नोबेल पारितोषिकाच्या पहिल्या भारतीय महिला मानकरी कोण? मदर तेरेसा, किरण बेदी, विजयालक्ष्मी पंडित, इंदिरा गांधी. प्रश्न क्रमांक 37चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, मदर तेरेसा या नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला म्हणून ओळखल्या जातात. प्रश्न क्रमांक 38, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती कोण? हरिभाऊ बागडे, गिरीश बापट, रामराजे निंबाळकर, वसंत डावकरे. प्रश्न क्रमांक 38चं बरोबर उत्तर आहे, तात्कालीन स्थितीमधलं हे उत्तर बरोबर मी सांगतो आहे, पर्याय क्रमांक अ, हरिभाऊ बागडे. मात्र आज रोजी हे उत्तर वेगळं आहे, आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहेत. विरोधी पक्षनेते, लोकसभेचे अध्यक्ष, राज्यसभेचे अध्यक्ष, विधानसभा, विधान परिषद अध्यक्ष, विरोधी पक्षनेते या सर्वांची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ते तुम्ही त्या ठिकाणाहून पाहू शकता. पहा प्रश्न क्रमांक 39, महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत? एस जी जमीर, के शंकर नारायण, एस एम कृष्णा, सी विद्यासागर राव. प्रश्न क्रमांक 39चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, तात्कालीन स्थिती म्हणजेच 2016चं. मात्र सध्या या बाबतीत वेगळं उत्तर आहे, ते तुम्ही व्हिडिओमधून पाहू शकता. मित्रांनो, या सर्व प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला निश्चितपणे याच ठिकाणी सांगू शकतो. मात्र तुम्ही तो व्हिडिओ पाहावा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन करंट अफेअरच्या आणखीन इतर व्हिडिओच्या बाबतीत तुम्ही व्यवस्थितरित्या विचार करावा. या अनुषंगानं मी मुद्दाम तुम्हाला त्या व्हिडिओकडे वळवतो आहे, जेणेकरून यापूर्वी वारंवार परीक्षेमध्ये वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला माहीत व्हावी. या अनुषंगानं ही माहिती सांगतो आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 40, महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण? हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. पुढं भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर आज रोजी याचं सुद्धा उत्तर वेगळं आहे. हे वाटलं तर तुम्ही पर्यायामध्ये माहीत असलेल्या व्यक्तींकडून अपेक्षित आहे की तुम्ही हे पर्यायामध्ये नोंदवू शकता किंवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवू शकता. तात्कालीन स्थितीमध्ये उत्तर वेगळं होतं, त्यामध्ये वेळ वाया न घालता आपण पुढच्या बाजूला जाऊया. पहा, मग बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटू शकतं की करंट अफेअरचे प्रश्न जर आज रोजीचे वेगळे उत्तर असतील तर आपण घेतोय कशाला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की करंट अफेअरचा प्रश्न आणि विचारण्याचा कल कोणत्या पद्धतीचा आहे हे सर्व
मित्रमैत्रिणींना माहीत व्हावं या अनुषंगानं करंट अफेअरचे क्वेश्चन आपण घेतोय, जेणेकरून अभ्यास करत असताना की या वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे तर निश्चितपणे आत्ता विचारला जाऊ शकतो किंवा तशा पद्धतीचा सिमिलर प्रश्न आणि आपण त्याची तयारी करू शकतो, म्हणून हा सर्व भाग तुमच्यासमोर मांडलेला आहे. चला पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 42. कोणत्या शहराला भारताची आर्थिक राजधानी म्हणतात? प्रश्न क्रमांक 42चं उत्तर सुद्धा सर्वांना माहीत असेल, पण आपण ते पाहूया. पहा, नवी दिल्ली, अहमदाबाद, बेंगळुरू आणि त्याच्यानंतर मुंबई. प्रश्न क्रमांक 42चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड म्हणजेच मुंबई. भारतात किती राज्य आहेत? 26, 29, 30 आणि 31. प्रश्न क्रमांक 43चं उत्तर आपण पाहतोय. प्रश्न क्रमांक 43चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब म्हणजेच 29. मात्र आज रोजी सुद्धा हे उत्तर बदललेलं आहे, कारण आपल्याकडं जे जम्मू काश्मीर नावाचं राज्य होतं तर ते आत्ता सध्या 2 केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागले गेलेलं आहे, म्हणून जे शेवटी आता तेलंगणा राज्य झाल्यामुळं 29 संख्या झालेली होती. मात्र एक जम्मू काश्मीर वगळल्यामुळं आता ती परत संख्या 28 घटक राज्य अशी झालेली आहे. आणि जी पूर्वी आपण 7 केंद्रशासित प्रदेश म्हणत होतो तर आता सध्या आपल्याला 9 केंद्रशासित प्रदेश म्हणावे लागतात, किंवा आत्ताचं ते करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून उत्तर असेल. महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय? राजघाट, विजयघाट, किसान घाट, शक्तीस्थळ. प्रश्न क्रमांक 44चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. महात्मा गांधीच्या समाधीस्थळाचे नाव राजघाट असे आहे. प्रश्न क्रमांक 45. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? आसाम, सिक्कीम, नागालँड, पश्चिम बंगाल. प्रश्न क्रमांक 45चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड. दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 46. मूकनायक हे पाक्षिक कोणी सुरू केले? प्रबोधनकार ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, विनोबा भावे, साने गुरुजी. प्रश्न क्रमांक 46चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे पाक्षिक सुरू केले होते. प्रश्न क्रमांक 47. प्रश्न क्रमांक 47 कडे जाऊया. ग्रहण केव्हा दिसते? अमावस्येला, पौर्णिमेला, चतुर्थीला, अष्टमीला. प्रश्न क्रमांक 47चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब. चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेला दिसते. प्रश्न क्रमांक 48. महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तांची संख्या किती? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून. महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तांची संख्या 8, 10, 11 आणि 12. प्रश्न क्रमांक 48चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब. महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तांची संख्या ही 10 आहे. प्रश्न क्रमांक 49. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता? भंडारा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली. प्रश्न क्रमांक 49चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड. गडचिरोली हा महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा आहे. नाथसागर हे धरण कोठे आहे? प्रश्न क्रमांक 50 आपण पाहतोय. पर्याय पाहू. कोयना, नाशिक, पैठण, खडकवासला. प्रश्न क्रमांक क चं बरोबर उत्तर आहे हे धरण पैठण या ठिकाणी आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. प्रश्न क्रमांक 51. भारताच्या परराष्ट्र मंत्री कोण आहेत? मेनका गांधी, स्मृती इराणी, सुषमा स्वराज, नजमा हेपतुल्ला. तर 51च्या प्रश्नाचं उत्तर करंट अफेअर्समधून तुम्ही क्लिअर करू शकता. तत्कालीन परिस्थितीमध्ये सुषमा स्वराज ह्या महाराष्ट्राच्या परराष्ट्र मंत्री होत्या. पुढच्या प्रश्नाकडे जातोय आपण. प्रश्न क्रमांक 52. स्कूल ऑफ आर्टिलरी कोठे आहे? खडकी पुणे, देवळाली नाशिक, अहमदनगर, वरणगाव, जळगाव. तर प्रश्न क्रमांक 52चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब म्हणजेच देवळाली नाशिक. स्कूल ऑफ आर्टिलरी ही देवळाली नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 53. हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा कोणता? जनरल, ॲडमिरल, फील्ड मार्शल, एअर चीफ मार्शल.
प्रश्न क्रमांक 53 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब. ॲडमिरल हा हवाई दलातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्याचा दर्जा आहे. प्रश्न क्रमांक 54. नियोजन आयोग बरखास्त करून कोणत्या आयोगाची स्थापना करण्यात आली आहे? महिला आयोग, मानवी हक्क आयोग, नीती आयोग, निवडणूक आयोग. प्रश्न क्रमांक 54 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क म्हणजेच नीती आयोग हा नियोजन आयोग बरखास्त करून स्थापन करण्यात आला आहे. माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? थंड हवेचे ठिकाण, व्यापारी केंद्र, लष्करी तळ, अणुशक्ती केंद्र. प्रश्न क्रमांक 55 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. माउंट अबू हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 56. महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री कोण? एकनाथ खडसे, रणजित पाटील, राम शिंदे, देवेंद्र फडणवीस. तत्कालीन परिस्थितीमधलं उत्तर हे देवेंद्र फडणवीस होतं. आज वेगळं आहे, ते तुम्ही पाहू शकता. पुढच्या बाजूला जाऊया. प्रश्न क्रमांक 57. पहा, हे करंट अफेअर्सची जी अँसर्स आहेत तर ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या व्हिडिओची, त्या ठिकाणाहून तुम्ही क्लिअर करू शकता. प्रश्न क्रमांक 57. सुवर्ण मंदिर कोठे आहे? चंदीगड, जगन्नाथपुरी, अमृतसर, नांदेड. प्रश्न क्रमांक 57 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क अमृतसर. पहा, प्रश्न थोडं प्रिंटिंग डार्क आहे त्यामुळं आपल्याला वाचण्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो, मात्र तो प्रश्न उकल करून मी सांगतो. भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मी पुन्हा एक वेळा वाचतो. भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार. प्रश्न क्रमांक 58 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब उत्तर प्रदेश. प्रश्न क्रमांक 59. चालू वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या ठिकाणी संपन्न झाले? पिंपरी, ठाणे, मुंबई, घुमान. प्रश्न क्रमांक 59 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पिंपरी, पुणे या ठिकाणी. करंट अफेअर्सच्या दृष्टिकोनातून तुम्ही या वेगवेगळ्या बाबी लक्षात ठेवू शकता. भारतरत्न किताब मिळवणारा पहिला खेळाडू कोण? ध्यानचंद, सचिन तेंडुलकर, सानिया मिर्झा, सायना नेहवाल. प्रश्न क्रमांक 60 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक ब म्हणजेच सचिन तेंडुलकर. खालीलपैकी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते लेखक कोण? भालचंद्र नेमाडे, श्रीपाल सबनीस, पु ल देशपांडे, मंगेश पाडगावकर. प्रश्न क्रमांक 61 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक अ भालचंद्र नेमाडे. महाराष्ट्र राज्यात लोकसभेचे किती मतदारसंघ आहेत? लोकसभेचे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. जवळपास बऱ्याच विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहीत असेल. 40, 42, 45, 48. प्रश्न क्रमांक 62 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ड म्हणजेच 48. प्रश्न क्रमांक 15. हा प्रश्न करंट अफेअर्सशी संबंधित आहे. खालील प्रश्न क्रमांक 63 आपण पाहतोय. 2015 साली खालीलपैकी कोणाला भारतरत्न हा किताब बहाल करण्यात आला? तत्कालीन परिस्थितीमध्ये उत्तर तुम्ही पाहू शकता. अटल बिहारी वाजपेयी, प्रोफेसर राव, अब्दुल कलाम, लता मंगेशकर. प्रश्न क्रमांक 63 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 2015 साली अटल बिहारी वाजपेयी यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. प्रश्न क्रमांक 64. भारताचा पहिला अंतराळवीर कोण? राकेश शर्मा, मनोज शर्मा, कल्पना चावला, सुनीता विल्यम्स. प्रश्न क्रमांक 64 बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ म्हणजेच राकेश शर्मा हा भारताचा पहिला अंतराळवीर आहे.
भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कोठे आहे? श्रीहरिकोटा, पोखरण, चांदीपूर, हसन. प्रश्न क्रमांक 65 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ श्रीहरिकोटा हे भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 66 महाराष्ट्रात नव्याने निर्माण करण्यात आलेला जिल्हा कोणता? जालना, वाशिम, हिंगोली आणि पालघर. प्रश्न क्रमांक 66 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड पालघर होय. प्रश्न क्रमांक 67 आग्रा हे शहर कोणत्या नदी काठावर किंवा तीरावर आहे? गंगा, यमुना, नर्मदा, ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 67 बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब यमुना या नदीच्या काठावर आग्रा हे शहर आहे. प्रश्न क्रमांक 68 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम, उत्तराखंड. प्रश्न क्रमांक 68 बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क सिक्कीम. प्रश्न क्रमांक 59 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? खूप वेळा हा प्रश्न परीक्षेमध्ये आलेला आहे. तर या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय पाहूया गोवा, सिक्कीम, नागालँड, मणिपूर. पहा मित्रांनो, वर याच ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे सर्वात कमी लोकसंख्या आणि खालच्या बाजूला क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य गोवा हे आपल्या सर्वांना माहीत आहे. मात्र ज्या राज्याची लोकसंख्या सर्वात कमी आहे तर ते सिक्कीम आहे हे लक्षात ठेवायचे. सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे, मात्र सर्वाधिक लोकसंख्या असणारं राज्य हे उत्तर प्रदेश आहे. या बाबी लक्षात ठेवाव्या. प्रश्न क्रमांक 70 भारतातील 100% साक्षर असणारे राज्य कोणते? दिल्ली, महाराष्ट्र, केरळ आणि तामिळनाडू. हा सुद्धा प्रश्न वारंवार विचारला जातो. या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक क केरळ हा भारतातील पहिला 100% साक्षर असणारे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 71 लोकसंख्येनुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. प्रश्न क्रमांक 71चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ब दुसरा. लोकसंख्येच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 72 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? गंगा, गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा. प्रश्न क्रमांक 72चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क नर्मदा नदीवर सरदार प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 73 कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी झाला? महाबळेश्वर, कोयना, प्रतापगड, वाई. बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ महाबळेश्वर या ठिकाणी कृष्णा नदीचा उगम होतो. हा प्रश्न बऱ्याच वेळा विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 74 महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत? नागपूर, ठाणे, चंद्रपूर आणि भंडारा. प्रश्न क्रमांक 74चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक सिमेंटचे कारखाने आहेत. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर, पुणे, सातारा आणि नाशिक. प्रश्न क्रमांक 75चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ अहमदनगर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक उंचीचे कळसुबाई हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 76 महाराष्ट्रात हिमवृक्षालीचे उत्पादन कोणत्या शहरात होते? नागपूर, सोलापूर, औरंगाबाद आणि नाशिक. प्रश्न क्रमांक 76चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क औरंगाबाद या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये हिमवृक्षालीचे उत्पादन होते. प्रश्न क्रमांक 77 महाराष्ट्रात आरोग्य विद्यापीठ कोठे आहे? पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. प्रश्न क्रमांक 77चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क नाशिक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आरोग्य विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. मिहान हा औद्योगिक प्रकल्प कोठे आहे? औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि ठाणे. प्रश्न क्रमांक 78चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क नागपूर या ठिकाणी मिहान हा औद्योगिक प्रकल्प आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि पुणे. प्रश्न क्रमांक 79चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क म्हणजेच ठाणे या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक महानगरपालिका आहेत. प्रश्न क्रमांक 80 महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता? बिबट्या, पांढरा वाघ, शेकरू नावाची खार, घोडा.
प्रश्न क्रमांक 80चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, शेकरू खार. ही महाराष्ट्राचा राज्यप्राणी आहे. बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहेत? राजनाथ सिंह, नितीन गडकरी, अमित शहा, मुरली मनोहर जोशी. प्रश्न क्रमांक 81चं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक क, अमित शहा. तेलंगणा राज्याची राजधानी कोणती? हैदराबाद, विजयवाडा, अमरावती, विशाखापट्टणम. प्रश्न क्रमांक 82चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद ही आहे. भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत? मोहम्मद हमीद अन्सारी, मुख्तार अब्बास नक्वी, अरुण जेटली, व्यंकय्या नायडू. प्रश्न क्रमांक 83चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ. मित्रांनो, तत्कालीन परिस्थितीमध्ये मोहम्मद हमीद अन्सारी होते, मात्र त्यांच्यानंतर त्यांची जागा करंट अफेअर्सच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स सांगितलेले आहेत. मात्र तरीसुद्धा चलत चलत पर्यायामध्ये ते नाव आहे, म्हणून व्यंकय्या नायडू यांनी घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 84, लोकसभेचे सभापती कोण आहेत? मीरा कुमार, सुमित्रा महाजन, मल्लिकार्जुन खरगे, गुलाम नबी आझाद. प्रश्न क्रमांक 84चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. हे तत्कालीन परिस्थितीमधलं उत्तर होतं, मात्र सध्या याचं उत्तर वेगळं आहे. तर विनंती आहे की करंट अफेअर्सचा व्हिडिओ तुम्ही पाहून घ्यावा. प्रश्न क्रमांक 85, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? विजया रहाटकर, नीलम गोरे, विद्या बाळ, शायना एन.सी. प्रश्न क्रमांक 85चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, विजया रहाटकर. मित्रांनो, सध्या करंट अफेअर्समध्ये या प्रश्नाचं उत्तर पाहून घ्यावं. प्रश्न क्रमांक 86, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती कोण? पहा मित्रांनो, मी ज्या ज्या बाबी तुम्हाला पूर्वी सांगितलेल्या होत्या त्या सर्व बाबी या प्रश्नपत्रिकेमध्ये दिसत आहेत आणि करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये हे सर्व डिटेल्स देण्यात आलेले आहेत. त्यामुळं सर्वांना विनंती की करंट अफेअर्सचा व्हिडिओ पाहून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 87, महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण? हे सुद्धा करंट अफेअर्सशी रिलेटेड असेल. चला पुढचा प्रश्न पाहूया. दरवर्षी पोलीस स्मृतिदिन कधी पाळला जातो? 19 ऑगस्ट, 21 ऑक्टोबर, 1 मे आणि 26 जानेवारी. प्रश्न क्रमांक 88चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. मित्रांनो, 21 ऑक्टोबर हा दरवर्षी पोलीस स्मृती दिन म्हणून पाळला जातो आणि हा प्रश्न परीक्षेमध्ये जवळपास सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये विचारण्यात आलेला आहे. सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर कोण? अवश्य लक्षात ठेवावं आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रश्न महत्त्वाचा आहे. करंट अफेअरच्या व्हिडिओमध्ये याचे डिटेल्स दिलेले आहेत. कितवे आहेत, यापूर्वी कोण होते, तर हे सर्व तुम्हाला माहिती मिळून जाईल. प्रश्न क्रमांक 90, आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे. प्रश्न क्रमांक 90चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. आंबोली हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 91, जिभेला हाड नसणे याचा अर्थ काय? भीती वाटणे, निंदा करणे, संतापणे, वाटेल ते बोलणे. प्रश्न क्रमांक 91चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, वाटेल ते बोलणे म्हणजेच जिभेला हाड नसणे. खालीलपैकी कोणती एक जोडी बरोबर आहे ते ओळखा. आंबा, नाशिक, संत्रे, नागपूर, केळी, पुणे, द्राक्ष, ठाणे. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 92चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, संत्री हे नागपूर या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. पुढच्या बाजूला प्रश्न क्रमांक 93, खालीलपैकी कोणता हक्क मूलभूत हक्क नाही? संपत्तीचा हक्क, भाषण स्वातंत्र्य, समतेचा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न क्रमांक 93 पर्याय क्रमांक उत्तर बरोबर असेल पर्याय क्रमांक अ, संपत्तीचा हक्क हा मूलभूत हक्कामध्ये समावेशित नाही. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. प्रश्न क्रमांक 94,
एकाच काळात झालेल्या व्यक्तींना काय म्हणतात? समकालीन, एककालीन, समांतर, दीर्घकालीन. प्रश्न क्रमांक 94चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक अ, समकालीन म्हणजेच एकाच काळात झालेल्या व्यक्ती होय. वादातील या शब्दाचा अर्थ कोणता? वादग्रस्त, वाद घालणारा, कोणताही वाद नसलेला, न्यायालयात वाद असलेला. प्रश्न क्रमांक 95चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क, वादातीत. वादातीत, वादातील नाही तर वादातीत शब्द या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळं या प्रश्नाचं प्रश्न क्रमांक 95चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक क, कोणताही वाद नसलेला असं याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 96, कंठस्नान घालणे या वाक्याचा अर्थ कोणता? ठार मारणे, कंठाला स्नान घालणे, वाद घालणे, जोर जोराने बोलणे. प्रश्न क्रमांक 96चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, ठार मारणे म्हणजेच कंठस्नान घालणे होय. पुढीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे? गोदावरी, कावेरी, नर्मदा आणि कृष्णा. प्रश्न क्रमांक 97चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक क, नर्मदा ही पश्चिम वाहिनी नदी आहे. प्रश्न क्रमांक 98, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? 30, 32, 35 आणि 36. प्रश्न क्रमांक 98चं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ड, 36. महाराष्ट्रामध्ये सध्या एकूण 36 जिल्हे आहेत. रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यात आढळतो? गडचिरोली, भंडारा, नंदुरबार आणि पालघर. प्रश्न क्रमांक 99चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये रेला हा पारंपरिक लोकनृत्य प्रकार पाहावयास मिळतो. शेवटचा प्रश्न या प्रश्नपत्रिकेतील मित्रांनो, प्रश्न क्रमांक 100, औरंगाबाद शहराचे प्राचीन नाव कोणते? संभाजीनगर, खडकी, देवगिरी, दौलताबाद. प्रश्न क्रमांक 100चं बरोबर उत्तर आहे खडकी हे औरंगाबाद शहराचे जुने नाव आहे. सर्व विद्यार्थ्यांना विनंती, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच प्रकारच्या एज्युकेशनल वेगवेगळ्या व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशनच्या बेल आयकॉनवर क्लिक करा. तोपर्यंत सर्वांना जय हिंद. उद्या भेटूया अशाच एका नव्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगानं. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबूया. धन्यवाद.